नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती पौर्णिमेसंबंधी असणार आहे. कारण उद्या आहे अधिक मासातील पौर्णिमा. पौर्णिमा तिथी म्हटलं तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी तिथी आहे ही. आणि ही जी पौर्णिमा आहे ती आज म्हणजे शनिवारी त्याचा प्रारंभ सकाळी 11:57 झालेला आहे. आणि याची समाप्ती उद्या 31 मे रोजी दुपारी 2:14 होणार आहे. त्यामुळे उदय तिथीप्रमाणे आपल्याला उद्याच म्हणजे जे काही महत्त्वाचे उपाय आहेत, सेवा आहेत, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या वस्तू देखील खरेदी करायच्या आहेत. ज्या माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या अतिशय प्रिय म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजेमध्ये लागणाऱ्या ह्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा पौर्णिमेचा जो सत्यनारायण आपण करत असतो तो प्रदोष काळामध्ये करत असतो. आता प्रदोष काळ म्हटलं तर सूर्यास्ताच्या आधीचा जो काही 1-1.5 तास आहे आणि सूर्यास्ताच्या नंतरचा 1-1.5 तास म्हणजे हा जो काही 3-3.5 तासाचा वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला सत्यनारायण करायचा असतो पौर्णिमेचा. आता यामध्ये 1-1.5 तास मागे पुढे झाला तर काही हरकत नाही, त्यामुळे आपल्याला काही दोष लागत नाही. त्यामुळे हा जो सत्यनारायण आहे पौर्णिमेचा सत्यनारायण तो तुम्ही आजही करू शकता आणि उद्याही करू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता. आणि जे काही उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला उदयतिथीप्रमाणे उद्या करायच्या आहेत, ज्या मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ऐका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत वेळेवरती पोहोचतील. आणि या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानलं गेलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं, कारण भगवान विष्णू यांचा अतिशय आवडता असा हा महिना आहे. आणि या महिन्यामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे, या पौर्णिमेचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जे आहे ते 1000 पटीने वाढतं. हा जो दुर्मिळ योग, हा जो लक्ष्मीनारायण योग आहे, या योगामध्ये आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. आपल्या जीवनातील जी काही आर्थिक संकटं आहेत ती दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम असा योग मानला गेलेला आहे. आणि म्हणून अधिक मासामध्ये ही जी पौर्णिमा आहे ती केवळ धार्मिक कामापुरती मर्यादित नसून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायाने आपली जी नशिबाचे दरवाजे आहेत ते उघडू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला ही संधी सोडायची नाही आहे. या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. आपल्याला जितके शक्य होतील तितके उपाय या दिवशी करायचे आहेत. आता उद्या बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आता अगदीच ब्रह्ममुहूर्तावरती नाही म्हणजे 3-4 वाजता नाही, पण कमीत कमी 6-6:30 पर्यंत तरी उठायचा प्रयत्न करा. कारण बघा सकाळची जी वेळ आहे ना ती अतिशय सकारात्मक असते. त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो, प्रार्थना करतो त्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. म्हणून उद्या लवकर उठा आणि लवकर उठून सेवेला सुरुवात करा. आता उठल्यानंतर बघा आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आता उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे थोडंसं कच्चं दूध आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर आपला घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठा वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं. बाहेरची फरशी वगैरे सगळी पुसून घ्यायची. उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा शक्यतो तुपाचा दिवाच लावण्याचा प्रयत्न करा, कारण तुपाचा दिवा जो आहे तो माता लक्ष्मींना आकर्षित करत असतो. आणि उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे नक्कीच तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या दिव्याच्या खाली आपल्याला 2 विड्याची पानं ठेवायची आहेत. आता बघा आज जर शक्य होणार असेल तर आणून ठेवा, अगदीच वेळेवरती पाहत असाल आणि नसतील विड्याची पानं तर हरकत नाही. मग त्या दिव्याखाली एक प्लेट ठेवा. प्लेटमध्ये हळदी कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. दिव्याची वात जी आहे ती कलाव्याची करायची आहे. आता कलावा बघा आपण हातामध्ये जो लाल पिवळा दोरा बनतो त्याची आपल्याला वात जी आहे ती दिव्यामध्ये ह्या लावायची आहे. नसेल तर मग कापूस जो आहे त्या कापसालाच कुंकवाची बोटं लावायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे उद्या सकाळी. त्याचप्रमाणे बघा अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत आणि तुळस ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला उद्या पौर्णिमेच्या सकाळी आणि संध्याकाळी देखील तुळशी मातेच्या इथे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 11 वेळेला प्रदक्षिणा मारायची आहे तुळशीला. प्रदक्षिणा घालायला जर जागा नसेल तर हरकत नाही. आपल्याला 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय
हा मंत्र तिथे तुळशीच्या इथे म्हणायचा आहे. आणि हा दिवा देखील आपल्याला बघा एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर तुळशी मातेची अशा पद्धतीने सेवा करायची असते. पण जर तुम्ही सुरुवात केलेली नसेल तर नक्कीच उद्यापासून करा. किमान उद्याच्या दिवशी तरी अशा पद्धतीने तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेच्या इथे प्रज्वलित करायचा आहे. यामुळे देखील आपल्या घरामध्ये होणारे जे काही वाद आहेत ते संपत असतात आणि घरामध्ये सुखशांती नांदत असते. त्यामुळे हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. या व्यतिरिक्त बघा पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेवांसह माता लक्ष्मीचा देखील वास असतो आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे साखर किंवा गूळ आपल्याला ठेवायचा आहे आणि शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाच्या इथे देखील तुम्ही एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. हा उपाय केल्याने देखील आपले पितृदोष जे आहे ते दूर होत असतात, पितरांना आपल्या शांती मिळत असते आणि आपली जी काही रखडलेली कामं आहेत ती मार्गी लागत असतात. त्यामुळे नक्कीच उद्या तुम्ही हा उपाय जो आहे तो करून बघा. आता उद्या अधिक मासातील पौर्णिमा आहे, त्यामुळे काही वस्तूंची देखील आपल्याला खरेदी करायची आहे. या वस्तू ज्या आहेत त्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अतिशय प्रिय अशा ह्या वस्तू आहेत. त्यामुळे उद्या आपल्याला ह्या नक्कीच खरेदी करायच्या आहेत. तुमच्या देवघरामध्ये जर या वस्तू नसतील तर तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करू शकता. आता कोणत्या आहेत या वस्तू तर बघा, तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर ते तुम्ही उद्या खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त कमळगट्ट्याची माळ जर नसेल तुमच्या देवघरामध्ये तर ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता. यासोबतच शंख जर अजूनही नसेल तुमच्या देवघरामध्ये तर तो देखील तुम्ही उद्या तुमच्या घरामध्ये आणून त्याची स्थापना पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. कारण बघा शंख हा माता लक्ष्मींना देखील अतिशय प्रिय आहे. शंखाला माता लक्ष्मींचा भाऊ म्हटलं जातं. या व्यतिरिक्त बघा भगवान विष्णूंच्या हातामध्ये देखील तुम्हाला कायमस्वरूपी शंख आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये शंख ठेवतो आणि त्यामध्ये पाणी भरून ठेवतो तेव्हा आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटायला लागतात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे उद्या तुम्ही शंख जो आहे तो नक्कीच खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त बघा तुमच्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू नसतील आणि त्या जर घ्यायची तुमची इच्छा असेल तर नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्ही त्या खरेदी करू शकता. आता या ज्या वस्तू आहेत त्यापैकी तुम्हाला काहीच घेणं शक्य झालं नाही तर हरकत नाही. तुम्ही 5 रुपयाची एक कवडी जरी घेतली तरी देखील चालणार आहे. बघा कवडी याला देखील माता लक्ष्मींचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे ही जी कवडी आहे ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता. आता ही जी कवडी आहे ती बघा आपल्या देवघरामध्ये एक का होईना कवडी असायलाच हवी. अनेकदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कवडी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी आणि कवडी तुम्ही विषम संख्येमध्ये ठेवू शकता. म्हणजे एकापेक्षा अधिक जर ठेवायची असेल तर 3 किंवा 5, 7 किंवा 11 अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. पण कमीत कमी एक तरी कवडी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवी, म्हणजे आपल्याला ठेवायचीच आहे. आता या कवड्या घरी आणल्यानंतर आता तुम्ही 1 घेतली असेल, 3 घेतली असेल, 5 किंवा 7 जितक्या पण तुम्ही घेतल्या असतील, घरी आणल्यानंतर याला दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या. पुसल्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे. त्या तांदळामध्ये आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. या कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचा, फुलं अर्पण करायची आणि माता लक्ष्मींचा जो कोणता तुम्हाला मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे किंवा मग आपल्याला तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता 16 वेळेस किंवा मग महालक्ष्मी अष्टकम आहे ते तुम्ही 16 वेळेस म्हणू शकता किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र आहे ते तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सेवा ज्या आहेत त्या या कवड्यांवरती करायच्या आहेत. यानंतर दुधाचा किंवा खिरीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी या कवडीच्या रूपामध्ये तू माझ्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास कर आणि माझ्या घरामधून कधीच काढता पाया घेऊ नकोस. आणि ह्या ज्या कवड्या आहेत त्या तिथेच तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि पुढच्या पौर्णिमेला अशाच पद्धतीने आपल्याला सेवा करायच्या आहेत. किंवा मग तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ह्या ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्या तर देखील चालणार आहे आणि पुढच्या पौर्णिमेला काढायच्या, अशाच पद्धतीने सेवा करायची आणि पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. याने देखील बघा आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, आर्थिक ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सुटायला लागतात आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होत असतात. त्यामुळे नक्कीच उद्या अधिक महिन्याच्या पौर्णिमेनिमित्त हा जो उपाय आहे तो तुम्ही करून बघा. त्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने उद्या अधिक मासातील पौर्णिमेनिमित्त आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कायमस्वरूपी वास जो आहे तो आपल्या घरामध्ये राहील. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.